नमस्कार. आज आपल्याला बनवायची शेवग्याच्या पानाची भाजी. तर बघा, ही निवडून घेतलेली भाजी धाराला गेल्यावर भाजी आणलेली. ही खळखळ पाण्यात धुतली, सुती कपड्यावर कोरडी झाली. आणि हे बघा निसायची पद्धत कशी. हे अशा डाव्या हाताने काडी धरायची, सहज पानं निघतात. पानं घ्यायची. ह्या काड्या तशाच शिल्लक राहतात पाठीमागं. अशी वरबडून घ्यायची. कवळी एकदम मस्त लुसलुशीत भाजी, चवीला चांगली लागते. बघा, भाजी आणल्या लगेच बनवून खायची तरच चव लागते. शेळ्या भाजीला चव लागत नाही. तर बघा, ही भाजी निवडून घेईपर्यंत आपलं दूध तापून घेतलंय. आता दूध एकदम मस्त तापलंय. आता उतरून भाजी टाकायची. काही फुलं आलेत, काही कळ्या आल्यात, त्या पण टाकून द्यायच्या नाहीत. चवीला चांगले लागतात. काही पौष्टिक घटक पण असते ह्याच्यात, तर ह्याच्यातच टाकून घ्यायचे ह्या पानात. तर बघा, BP शुगरचे पेशंट आहेत का, त्यांनी एवढा शेंडा खायचा. सकाळी सकाळी आमुष्यापोटी एवढा शेंडा चावून खायचा. नक्कीच शुगर कंट्रोलमध्ये राहते. तर बघा, आता आपल्याला भाजीची तयारी करायची. तर बघा, ही आठवड्यातून एकदा तरी भाजी खाल्लीच पाहिजे. ही काय भाजी शहरात भेटत नाही. गावाकडं आल्यावर आवर्जून ह्याचं झाड हुडकून 1-2 वेळेस तरी भाजी खात जावा. ह्याच्यात विटॅमिन भरपूर प्रमाणात असते. विटॅमिन ए असते, C असते, पुन्हा फायबर असते, प्रोटीन, कॅल्शियम आणि बरेच असे पोषक तत्व आहेत. आपल्याला जेवढे माहीत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पोषक तत्व आहेत. बहुगुणी भाजी ही आवर्जून गावाकडे आल्यावर भाजी बनवीत जावा आणि खात जावा. शरीरासाठी भरपूर चांगली. दूध तापून झालंय. आता कढई तापायला ठेवते. पटापट आता भाजी करून घ्यायची. जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला. एवढी एक पळी बस होती. 2 कांदा चिरलेत. बघा, हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली. अर्धा तास अगोदर भिजू घालायची. ही पानं स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले. मोठं जाडसर कुटकुटून घ्यायचं. असं मिक्सर वाटायचं नाही, असं खलबत्त्यात कुटून घ्यायचं मोठाड. त्याला आता तेल तापलंय, फोडणी टाकायची. अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. अर्धा चमचा जिरी टाकायची. 4 पाकळ्या टाकायच्या लसूणच्या. लगेच कांदा टाकून घ्यायचा. मस्त असं हलवून घ्यायचं सोनेरी कलर येईपर्यंत. बघा, सोनेरी कलर येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा. लगेच ही पानं टाकून घ्यायची. एकदम छान वाटायला लागला मग असा. तेलात पाणी चांगली अशी शिजेपर्यंत असं हलवून घ्यायची. बघा, भाजी जास्त दिसती टाकल्या तर अशी थोडी शिजेपर्यंत मीठ टाकायचं नाही. थोडं काळं तिखट, आमच्यात काळ्या तिखटाचीच भाजी आवडते. काळं तिखट, थोडी हळद टाकून घेतली. लगेच हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची. हरभऱ्याची डाळ, कुणाला हरभऱ्याची डाळ आवडत असेल हरभऱ्याची डाळ टाका. कुणाला मुगाची आवडती, आवडीनुसार. कुणाला तुरीची आवडत असेल तुरीची टाका. कोणती पण डाळ टाकली तरी छान लागते चवीला. आमच्यात हरभऱ्याची आवडती म्हणून मी हरभऱ्याचीच टाकते. बघा, आता मीठ टाकून घ्यायचं. भाजी शिजून कमी झाली म्हणजे मग खरट होत नाही. पाला टाकल्या जर मीठ टाकलं तर अंदाज कळत नाही, खरट होते. आता अंदाज कळते, एवढं मीठ लागते. जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि मस्त एकजीव करायचं. असं हलवून घ्यायचं आणि थोडीशी झाकून घ्यायची. कोरडी भाजी होती. थोडासा पाण्याचा तुकडा टाकायचं आणि अशी झाकून ठेवायची. जास्त वेळ पण नाही टाकायची. ज्यांना चांगलं दिसावं वाटतं का नाही, सुरकुत्या तोंडावर पडून वाटतात ना, त्यांनी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खायची. आणि जी शहरातलं राहणारे लोक आहेत का, सिटीमध्ये, पुण्या मुंबईला, त्यांनी काय करायचं, एवढ्या कुंडीमध्ये आता पावसाळ्याचे दिवस आहेत, फटार लावायचा. तर फट्याला एकदम मस्त पाला येते, घरी खाण्यापुरतं होते. तर आठवड्यातून एकदा भाजी खायची. सुरकुत्या पडत नाहीत, केस लांब सडक होते आणि ज्यांचं वजन झपाट्यानं वाढतंय त्यांचं वजन कमी होतं. रोज एवढा शेंडा खायचा आमुष्यापोटी आणि गरम पाणी प्यायचं. तर बघा, अशी बहुगुणी भाजी ही अशी आठवड्यातून एकदा भाजी करून खावा. रोगप्रतिकार शक्ती वाढते, शरीर आपलं चांगलं राहते, आनंदी माणूस राहते. झाली बघा आपली भाजी तयार.
मस्त खमंग वास यायला लागलाय बघा. एकदाच फक्त वाफ घ्यायची, जास्त वेळ झाकून ठेवायची नाही भाजी. तर जास्त वेळ भाजी झाकून ठेवली की काळा कलर येते भाजीला. ही अशी थोडं झाकलं लगेच उघडलं की असं पोपटी कलर येते, हिरवागार कलरची भाजी तयार होती. खमंग भाजी झाली बघा. बघा कशी वाटली ती रेसिपी नक्की सांगा आणि एकदा तरी भाजी करून खावा. धन्यवाद. मस्त अशा ज्वारीच्या भाकरी करायच्यात आपल्याला चुलीवर. भाजी भाकरी मस्त असं पीठ मळून घ्यायचं. आता आपल्याला भाकर बनवायची. झालं पीठ मळून. असा उंडा तोडून घ्यायचा. आताच्या पोरींना भाकरी येत नाहीत. आम्ही 5वीपासून भाकरी करतात. 5वीपासून भाकरी करायची सवय चांगली प्रॅक्टिस झालेली आमची. ती बी चुलीवर. त्यावेळेस काही गॅस नव्हता. बघा मस्त अशी खमंग भाकरी झाली चुलीवरची, हारात भाजलेली. आता अशी मोडायची. बघा कडक खरपूस भाजलेली भाकरी बघा. बघा आपलं झाले ताट वाढून. या खायला आता भाजी भाकरी.